आज ओबीसीची सभा होतीये आणि छगनजी भुजबळ बीडमध्ये येताच बीडचं वातावरण पाहिलं गेलं तर चांगलंच तापलं गेलंय। आज सकाळीच पाहिलं गेलं तर 1994चा ओबीसीचा जी-आर जो आहे तो ओबीसी चा जी-आर मराठा नेत्यांकडून जाळण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत त्यानंतर बोलण्यासाठी ओबीसीचे नेते नवनाथजी वाघमारे आहेत। सभेला काही वेळ आणखीन बाकी, मात्र 1994चा जी-आर जो आहे तो जाळला आहे मराठा नेत्यांनी, काय प्रतिक्रिया? खरं तर यांच्या बुद्धीची मला कीव येते। आरक्षण ओबीसी मधून मागताय आणि ओबीसींना जे 1994चा मूळ गाव आहे, 1994चा जी-आर, ते जी-आर जाळण्याचे काम करताय। म्हणजे यांना आरक्षणाशी काही घेणं देणं, यांना फक्त स्टंट आणि महाराष्ट्रात कुठेतरी हायदोस, महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्यासाठी यांचे प्रयत्न आहेत। यांना म्हणजे आरक्षण मिळवणं किंवा यांना काय करायचं त्यांच्या डोक्यात नाही। फक्त कुठेतरी इव्हेंट करायचे, अध्यादेश जाळायचा, कुठेतरी कोणाला विरोध करायचा, संविधानाच्या विरोधात बोलायचं, असे कुठाने करून दादागिरीची भाषा यायची आहे। सगळे हे वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया लोक येते। यांना राजकारणाचा, समाजकारणाचा कुठलाही अभ्यास नाही, त्या पद्धतीने ते वागताय। परंतु हे अतिशय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी चुकीचं आहे। बीडमध्ये सभा घेणे फॅशन झाली असं प्रकाश सोळंकींचं वक्तव्य, कसं? हे बघा, प्रकाश सोळंकीची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। हे म्हातारं खरं तर यावेळेसच एक कोचकाडात नेऊन टाकायला पाहिजे होतं 2024लाच, परंतु ओबीसी समाज बांधवांनी त्याला निवडून दिलं, ती ओबीसींची मोठी चूक आहे। कारण की याची इतकी वृत्ती भिकारचोट झाली, प्रस्थापित असून सुद्धा भिकारचोट विचार आहेत ह्या प्रकाश सोळंकीचे। ज्या भुजबळ साहेबांनी बीड जळत असताना स्वतः प्रकाश सोळंकीचं घर जाळलं, त्यावेळेस प्रकाश सोळंकीचं सांत्वन करायला भुजबळ साहेबांशिवाय दुसरा कुठलाही नेता गेला नाही। त्या नेत्यावर टीका करताय म्हणजे हे अतिशय जातीवादी आणि विषारी साप असणारा प्रकाश सोळंके। परंतु याला वेळोवेळी पंकजाताईच्या विरोधात असेल, धनंजय मुंडेच्या, म्हणजे ज्यांच्या जीवावर निवडून येत आहे त्यांच्याच विरोधात तुम्ही, म्हणजे हे मांडोळाची जात असल्यासारखा प्रकार यांचा, हे पुन्हा पुन्हा त्यांच्यावरच गरळ ओकताय। परंतु 2029ला आमचं चॅलेंज आहे, प्रकाश सोळंकीला म्हणा पुन्हा निवडून येऊन दाखावं। ज्या प्रकाश सोळंके म्हणतात किंवा मला जातीमुळं मंत्री होता येत नाही, परंतु ह्याच प्रकाश सोळंके जे वडील उपमुख्यमंत्री होते, हे सुद्धा मंत्री होते। परंतु यांची सत्ता पिपासू पानात जात नसेल तर यांच्या बुद्धीची कीव येते। आणि खरं तर ह्या वयात त्यांनी असे वक्तव्य करायला नाही पाहिजे। ह्या वयात म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी उतरते आल्यानंतर काही बोलायला लागले। ह्या वयाच्या लोकांना, आता अशा बोलणाऱ्या लोकांना येणाऱ्या काळात लोकांनी वेळीच रोखलं पाहिजे आणि सभागृहात जाण्यापासून थांबवलं पाहिजे। काल गेवराईमध्ये तुमचा ओबीसीचा मेळावा पार पडलाय, मात्र ओबीसी बांधवांना नेमकं काय आव्हान केलेलं आहे? आमचं आता ठरलं आहे, जर आमच्या ह्या 2 सप्टेंबरच्या काळ्या जी-आरच्या माध्यमातून जर आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असेल आणि आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसल्या गेलेला आहे, त्यामुळं आम्ही ठरवलं आहे आमच्या 56,000 जागा धोक्यात आहेत। आमच्या जागेवर कुणबी प्रमाणपत्र काढून अनेक प्रस्थापित लोकांची माणसं तयारीत उभा राहायला निवडणुकीमध्ये। त्यामुळं आमचं ठरलं आहे की आता आम्ही तर आमच्या राखीव जागेवर तर लढणार आहोत, परंतु आम्ही खुल्या जागेवर लढून आम्ही निवडून येण्यासाठी सज्ज आहोत। आमचे प्रत्येक ठिकाणी आता आम्ही ओबीसी म्हणून नाही, आता त्यांनी आमची जागा पळवायची तर आम्ही सुद्धा त्यांची जागा पळू। आम्ही या राज्यामध्ये 52-55% आहोत। ते जरी 9% आमच्यासोबत दादागिरी करत असेल तर आम्ही 55% मतपेटीतून संविधानिक मार्गाने त्यांना आमचा धक्का दाखवून देऊ, आमचा हात दाखवून देऊ आणि त्यांना येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा जशाच तसंच स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये उत्तर द्यायला तयार आहोत। शेवटचा प्रश्न आहे, आता पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये बरेच सरकार झाले, मराठा समाजाचे आंदोलनही झाले, मात्र जरांगेंनी ज्यावेळेसपासून आंदोलन उभारलं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला गेलाय असं देखील आता तुमचं म्हणणं आहे। मात्र या महायुतीच्या सरकारनं ओबीसी आरक्षणावर घाला घातला असं म्हणावं? नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसींना फसवलं। ज्यांना 2024च्या निवडणुकीमध्ये ओबीसीनी भरभरून मतं दिली, देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले ओबीसी आमचा DNA, ओबीसींची मी भाषा बोलतो नेहमी म्हणून मला टार्गेट केलं जातं। हे वक्तव्यामुळं ओबीसी समाज भावनिक झाला आणि त्यांनी भरभरून या महायुतीला मतदान केलं, महायुती सरकार सत्तेत आलं। परंतु त्याच फडणवीस साहेबांनी जर झुंडशाहीला बळी पडून, झुंडशाहीच्या दबावात येऊन जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला असेल, परंतु ज्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पक्ष म्हणून आजपर्यंत ओळखत आला, त्या पक्षाला आजपर्यंत
ओबीसीनं भरभरून मतं दिले, त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याकडून जर असं होत असेल तर ओबीसीसाठी ओबीसीने आता म्हणजे असुरक्षित आहे. ओबीसीना कळालं की आपलं कोणी नाही, आपला प्रत्येकजण वापर करून घेत आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याचप्रमाणे स्थानिक जर हा 2 सप्टेंबरचा काळा जी रद्द झाला नाही तर त्याचप्रमाणे ओबीसींना धक्का लावला नाही म्हणतात. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महायुतीचे जेवढे पक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का न लावता ओबीसी समाज मतदान करेल आणि ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात पाठवेल. धन्यवाद. हे होते नवनाथजी वाघमारे. त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आता बीडमधील होणाऱ्या ओबीसी या सभेच्या माध्यमातून हे नेते मंडळी ओबीसींचे काय बोलतील याकडे मात्र सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलं गेलं आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य दुजबडिया, बीड.